एक लग्न असेही भाग शेवट. विराटची कार पुढे होती. त्याला बाजूची सीट रिकामी असल्यामुळे सारखी शालिनीची आठवण येत होती. तो सारखा तिथे बघायचा. शेवटी दुपारी जेवायला थांबल्यावर नेहाच म्हणाली, शालिनी, तू जाऊन विराट जवळ बस. हवं तर मी तुझ्या बाबा आणि आत्यासोबत येईन. बिचारा मिस करतोय ग तुला. सगळे हसू लागले. तिथून निघल्यावर शालिनी विराट जवळ जाऊन बसली. आता त्याला बरं वाटलं. मुंबईला पोहोचायला त्यांना रात्र झाली. उशीर झाल्यामुळे त्यांनी आताही बाहेरच जेवायचं ठरवलं. सगळे एकत्र जेवायला बसले. शालिनीलाही आठवलं उद्या तिचा वाढदिवस होता आणि तिची इच्छा होती विराटनेच तिला सगळ्यात आधी विश करावं. पण त्याला माहीतच नसेल तर तो कसं विश करेल याचा ती विचार करत होती. तिने थोडा विचार केला आणि ती नेहाला हळूच म्हणाली, नेहू, तुला आठवण आहे ना उद्या काय आहे ते? पण ते विराटलाही कळायला हवं ना ग. हो, पण त्याला तर माहीतच आहे ना. काय, त्याला कोणी सांगितलं? अगं, उद्या तुमच्या दोघांची हळद आणि तुझा मेहंदीचा कार्यक्रम आहे ना, त्याला माहीत नसेल का? ती हसत म्हणाली, अगं ते नाही, उद्या दुसरं पण काहीतरी आहे ना, तू विसरलीस का? काय ग, काय आहे? जाऊ दे, सोड. ती रागातच म्हणाली, ही पण विसरली माझा बर्थडे. आता मीच सांगेन विराटला. ती मनातल्या मनात म्हणाली. सगळ्यांचंही जेवून झाल्यावर विराट सर्वांना आईस्क्रीम आणायला गेला. शालिनीही त्याच्या सोबत गेली. विराट, तुझा बर्थडे कधी असतो रे? तिने विचारलं. माझा नोव्हेंबरमध्ये असतो, 20 तारखेला. का ग, का विचारतेस तू अशी? काही नाही, सहजच. यानंतर त्याने तिची बर्थडे डेट विचारावी अशी तिला अपेक्षा होतीच. बरं ठीक आहे, तो म्हणाला. तुला माहितीये नेहूचा आणि माझा वाढदिवस याच महिन्यात येतोय. आता तर विचारेलच हा माझी बर्थडे डेट. ती मनात म्हणाली, अरे वा, कधी असतो बरं नेहाचा वाढदिवस? तिला आपण छान सरप्राईज देऊया. पुढच्या आठवड्यात आहे. ती नाराज होऊन म्हणाली, छानच ना मग. बरं, तुला बटरस्कॉच फ्लेवर आवडतं ना? नाही, चॉकलेट फ्लेवर आवडतं मला. सॉरी, मला माहित नव्हतं. तसं तुला खूप काही माहित नाही म्हणजे? तो मुद्दाम काहीच न कळल्यासारखं म्हणाला. काहीच नाही. तिने रागातच त्याच्या हातातलं आईस्क्रीम घेतलं आणि तोंड फुगवून पुढे निघून गेली. तो हसतच तिच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत बसला. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर विराट त्याच्या कारमधून आईबाबांना घेऊन घाईघाईतच निघून गेला. शालिनीचे बाबा आणि आत्या त्यांच्या रूमवरच राहणार होते. शालिनीला विराटचा खूप राग आला होता. त्याने जाताना तिला आवाजही दिला नव्हता. ती रूमवरही तोंड फुगवून बसली होती. आता 11:30 होत आले. नेहा घाबरलेल्या अवस्थेत तिच्याजवळ आली. शालिनी, चल, आपल्याला जावं लागेल. विराट, का? काय झालं विराटला? तू चल, त्याला बरं वाटत नाहीये. पण झालं काय? तिने काळजीने विचारलं. तू चल, तिथे गेल्यावरच बघू. त्यांनी आत्याला रूम बंद करायला सांगितले. विराटने पाठवलेली कॅब बाहेरच उभी होती. नेहा, तू बोलवलीस का कॅब? शालिनीने विचारलं. हो, चल तू. ती शालिनीला घेऊन कॅबमध्ये बसली. थोड्या वेळात त्या विराटच्या बिल्डिंग खाली पोहोचल्या. विराटने वॉचमॅनला आधीच सांगून ठेवलं होतं, म्हणून त्याने काहीच न विचारता त्यांना आत सोडलं. शालिनी खूपच घाबरली होती. नेहाने लिफ्ट सर्वात लास्ट फ्लोअरवर नेली. अगं नेहा, त्याचा फ्लॅट तर 6व्या फ्लोअरवर आहे ना? शालिनीने विचारलं. तू चल तर मग कळेल ना तुला. ती शालिनीला टेरेसवर घेऊन आली. तिथे पूर्ण अंधार होता. अगं, इथे का आलो होतो आपण? तिने मागे वळून नेहाला विचारलं. पण नेहा तिथून निघून गेली होती. अगं नेहा, कुठे गेलीस? मला भीती वाटते ग, ती घाबरत म्हणाली. इतक्यात समोर तिला मेणबत्तीचा उजेड दिसला. ती तिथे गेली. तू सासों में है, तू धडकनों में है तू. धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू. पुढे त्याला आठवत नव्हतं. तो आठवण्याचा प्रयत्न करू लागला. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं. विराट पुढे आठवण्याचा प्रयत्न करत होता. अरे, पुढच्या ओळी माझ्या आहेत. थांब, मी म्हणते. पुढे ती म्हणू लागली. गंधित श्वास की स्वप्नभास तू, लागे जीवास तो एक ध्यास तू. ती गाणं म्हणतच त्याच्याजवळ गेली. हळूहळू तिथे लाईट्स ऑन झाले आणि तिने सगळीकडे नजर फिरवली. तिथे खूप छान सजावट केली होती. लाल रंगाचे खूप सारे फुगे लावले होते. भिंतीवर हॅपी बर्थडे शालिनी अशा अक्षराने फुगे लावले होते. ती आश्चर्याने ते सगळं पाहत होती. तिने विराटकडे पाहिलं आणि त्याला काही विचारणार तेवढ्यात त्याने तिच्या तोंडावर त्याचं बोट ठेवलं आणि एकदा मनगटावरच्या घड्याळावर नजर टाकली. करेक्ट, 12 वाजले होते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर फुगी. हॅपी बर्थडे टू यू. तो तिला मिठी मारत म्हणाला.
विराट, तुला माहित होतं? ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. हो मग, माझ्या शालिनीचा बर्थडे मी कसा विसरेन? आणि आता डोळ्यात पाणी का? सरप्राईज आवडलं नाही का? नाही रे, खूपच आवडलं. माझ्यासाठी इतकं आजपर्यंत कोणीच नाही केलं रे. मग मी केलं आणि नेहमीच करणार आहे. कारण आता तू माझी जबाबदारी, माझी बायको, मेरी जान, मेरी हमसफर, सब कुछ है. हो का? आणि गाणं तर खूपच भारी होतं हा. कधी पाठ केलंस? हे काय आताच? हे बघ, हातावर पण लिहिलं होतं. पण तरी विसरलोच. पुढचं बरं झालं तू पूर्ण केलंस. तो तिचा हात दाखवत म्हणाला, थँक्यू सो मच. विराट, तू माझ्यासाठी इतकं केलंस. ती त्याचा गालावर किस करत म्हणाली, अरे वा, मी एवढंच केलं त्या बदल्यात इतकं गोड गिफ्ट? मग अजून भारी केलं तर अजून गिफ्ट मिळेल का? तो त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला, जा, तुझं काहीतरी. ती लाजत म्हणाली, चला केक कापूया. आणि ती नेहा कुठे गेली बरं? त्याने कॉल करून तिला बोलावलं. झालं का तुमचं? तिने हसत विचारलं. दृष्ट कुठली? मला एकटीला ठेवून कुठे पडालीस होती तू? किती घाबरली ना मी. अगं, तुझ्या नवऱ्याचीच आयडिया होती आणि मी म्हटलं कशाला कबाब में हट्टी. बरं जाऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ती शालिनीला मिठी मारत म्हणाली, चला आता केक कापूया. विराट केक घेऊन आला. चॉकलेट केक माझा फेवरेट. शालिनी आनंदाने म्हणाली, हो मग, आणि मला माहित होतं हा चॉकलेट फ्लेवर तुझं फेवरेट आहे. मी उगाचच नाटक केलं होतं. हो का? किती नाटक करतोस हा. पण जाऊ दे, मी खूपच खुश आहे आज. तिने केक कापला. विराट आणि नेहाला भरवला. विराटने तिला 2 गिफ्ट दिले. काय आहे यात? याची काय गरज होती बरं? एवढं सगळं तर केलंस ना माझ्यासाठी. गप्प बस आणि उघडून बघ बरं. शालिनीने गिफ्ट उघडून पाहिले. एकात मोबाईल होता आणि दुसऱ्या गिफ्टमध्ये छानशी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी होती. किती सुंदर आहे. आवडली ना? आपल्या लग्नात हीच घाल. खूप छान दिसेल तुला. हो, पण कधी घेतलंस हे? आताच घरी आईबाबांना सोडलं आणि दुकानात गेलो होतो. म्हणून तर हॉटेलमधून घाईघाईत निघालो. माझ्या फुगीला बायही केलं नाही. तुम्ही बोला, मी येते, थोडं फोनवर बोलू, नेहा म्हणाली. एवढ्या रात्री कोणाचा कॉल आला हिला? विराटने विचारलं. जय असेल, तिचा बॉयफ्रेंड. ओ हो, तिला बॉयफ्रेंड पण आहे? मला माहित नव्हतं. तुला कसं कळेल? खूप चांगला आहे तो पण. त्याचं सगळं सेटल झाल्यावर लग्न करणार आहेत ते. हो का? छान. तो शालिनीला थोडं पुढे घेऊन आला. गार वारा सुटला होता. ती हळूच त्याच्या मिठीत शिरली. तो तिच्या केसांवरून अलगद हात फिरवत होता. आता रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली. तरीच म्हटलं हा कुठे राहिला होता अजून? विराट पावसाने थेंब हातावर घेत म्हणाला, कोण रे? हा पाऊस ग. आपल्या प्रेमाचा साक्षीदार. आपल्या प्रत्येक महत्वाच्या क्षणी त्याने आपली सोबत केलीये. आठवतंय ना तुला? त्या दिवशी प्रपोज केलं तेव्हाही रिमझिम बरसत होता. जणू तोही खूप खुश होता आपण एकत्र आल्यावर. हो रे, खरंच. तिनेही तिचा हात त्याच्या हातावर ठेवला. चला जायचं का आता? नेहाने विचारलं. हो चल. शालिनीने विराटचा निरोप घेतला. खरं तर त्याला तिला जाऊ द्यायचं नव्हतं. त्यांच्या लग्नाला एकच दिवस शिल्लक होता, पण तेवढाही धीर त्याला निघत नव्हता. कधी एकदाचं लग्न होतंय असं त्याला झालं होतं. शालिनी आणि नेहा त्यांच्या रूमवर आल्या. शालिनी तर खूपच खुश होती. विराटला तिच्या आयुष्यात आणल्याबद्दल सारखं बापाला थँक्स म्हणत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विराट शालिनीच्या रूमवर आला. तिने बाबा आणि आत्याचा आशीर्वाद घेतला आणि दोघेही सिद्धिविनायक मंदिरात आले होते. दोघांनीही बाप्पांसमोर हात जोडले. बाप्पा, तू शालिनीला माझ्या आयुष्यात आणूनच खूप काही केलंस. आता फक्त एवढंच कर, आम्हाला कधीच वेगळं करू नकोस. तिला नेहमी सुखात ठेव आणि असेच आम्ही तिच्या 50व्या वाढदिवसालाही काठी टेकत का होईना, पण जोडीने तुझ्या दर्शनाला येऊ. विराट शालिनीकडे पाहत म्हणाला. दोघेही थोडा वेळ तिथेच बसले होते. मग तिथून निघून शॉपिंगसाठी गेले. त्यांनी सगळ्यांसाठी कपडे घेतले होते. त्यांनी लग्नासाठी जवळच एक हॉल बुक केला होता. सगळे तयार होऊन तिथे आले. शालिनीच्या हातावर मेहंदी काढली जात होती आणि यावेळी तिने हक्काने विराटचं नाव तिच्या हातावर लिहून घेतलं होतं. हळदीचा कार्यक्रमही छान पार पडला. विराट शालिनीकडे सारखं पाहत होता. हळद लावलेली तिचे गाल किती छान दिसत होते. एका क्षणाला त्याला वाटलं तिच्या जवळ जाऊन जोरात तिचे गाल ओढावे, पण आजूबाजूला माणसं आहेत या जाणीवेने त्याने स्वतःला थांबवलं. त्या दिवसासाठी शालिनी आणि तिच्या घरातल्यांची राहण्याची व्यवस्था तिथेच केली होती. विराटचे काही नातेवाईक आले होते.
त्यांचीही राहण्याची व्यवस्था तिथेच केली होती. आजही विराटने शालिनीसाठी मोठा केक आणला होता. सर्वांसोबत तिने केक कापला. दोघांसाठी तो दिवस छान गेला. दुसऱ्या दिवशी दोघेही खूप उत्साहाने सकाळी लवकरच उठले. विराटने तिला कॉल केला. दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारत बसले होते. शालिनीच्या आत्याने तिला फोन ठेवून तयार व्हायला सांगितलं. नेहा तिला तयार करू लागली. काय ग, एवढं तरी काय बोलत असतात तुम्ही? आता लग्नानंतर बोलायला सुचणार नाही बघ. नेहा हसत म्हणाली. नाही, लग्नानंतर सुद्धा आम्हाला बोलायला वेळ पुरणार नाही बघ. हो का, बघूया हा. नेहाने तिला छान तयार केली. इतक्यात कोणीतरी त्यांच्या रूमचं दार वाजवलं. नेहाने दार उघडून पाहिलं तर मावशी आणि स्मिता आली होती. त्यांना पाहून शालिनी खूप खुश झाली. तिने दोघींनाही मिठी मारली. किती सुंदर दिसतेस ग, मावशी शालिनीकडे पाहत म्हणाली. तुम्ही आलात, खूप बरं झालं, शालिनी म्हणाली. हो, मग तुम्ही बोलावलं नसतं तर येणारच होतो हा आम्ही पण, स्मिता म्हणाली. हो ग बाई, पण तू तर माझी मैत्रीण आहेस ना, तुला कसं बोलावलं नसतं? हो, तुमचं चालू द्या, आम्ही हॉलमध्ये बसतो. मावशी आणि स्मिता बाहेर निघून गेल्या. मुहूर्ताची वेळ जवळ आली होती. विराट आधीच येऊन बसला होता. कधी एकदा शालिनीला पाहतोय असं त्याला झालं होतं. थोड्या वेळात शालिनी बाहेर आली. विराट तिच्याकडे पापणी न हलवता एकटक पाहत बसला होता. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडी आणि कपाळावर नाजूकसं बाशिंग बांधलं होतं. किती छान दिसत होती ती त्या रूपात. ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. लाजून तिचे गाल आणखीनच लाल झाले होते. मंगलाष्टके सुरू झाली. तो सारखं अंतरपाटाच्या वर डोकावून तिला पाहत होता. ती लाजून खाली पाहत होती. मंगलाष्टकेही संपली. त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. दोघांचंही सर्वात मोठं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. तो हॉलच्या बाहेर सारखं डोकावून पाहत होता. विराट, सारखं बाहेर काय पाहतोयस? कुणी येणार आहे का? शालिनीने विचारलं. हा, तो बघ आलाच, आपल्या प्रेमाचा साक्षीदार. पाऊस. आपल्या लग्नातही हजेरी लावली ना त्याने. हो रे, हा पाऊस आपल्या सगळ्या सुंदर क्षणांची आपल्याला सतत आठवण देत राहिलं. सगळे स्टेजवर येऊन त्यांचं अभिनंदन करत होते. तिथे वेदिकाही आकाशसोबत आली होती. तिच्या आईबाबांची विराटच्या आईने समोर भेटून माफी मागितली होती. वेदिकाने आकाशला होकार दिल्यावर तिच्या आईचाही राग निघून गेला. तसंही तिला जावई म्हणून विराटपेक्षा आकाशच चांगला वाटला होता. वेदिकानेही विराट आणि शालिनीचं अभिनंदन केलं. आमचंही पुढच्या आठवड्यात लग्न होणार आहे हा, वेदिका आकाशकडे पाहत म्हणाली. वा, काँग्रेस. वेदिकालाही चांगला जोडीदार मिळाल्याचं पाहून शालिनीला खूप बरं वाटलं. सगळं कसं पिक्चर सारखंच होतंय. हॅपी हॅपी. दोघांचंही लग्न छान पार पडलं. दोघांनीही मोठ्याने आशीर्वाद घेतले. शालिनीचा गृहप्रवेश झाला. तिला निरोप देताना आत्या आणि बाबांना खूप भरून आलं होतं. बाबांना विराटला पाहून शालिनीने योग्य निवड केल्याचं समाधान झालं होतं. वेदही शालिनीला मिठी मारून खूप रडला. थोड्या वेळात ते नेहाच्या रूमवर परतले. शालिनी आता कायमची विराटची झाली होती. ती रूममध्ये गेली. विराट तिथे आधीच जाऊन बसला होता. त्याने रूम खूप छान सजवली होती. ती लाजतच त्याच्या समोर गेली. मग मिसेस शालिनी, विराट, कसं वाटतंय तुमच्या नवीन घरी येऊन? त्याने तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकत विचारलं. नवीन थोडीच आहे, हे तर माझंच घर आहे आधीपासूनच. हो, मी तर विसरलोच, पण खरंच खूप भारी वाटतंय. म्हणजे फायनली आपलं लग्न झालं. तू आता कायमची माझी झालीस. हो रे खडूस. तो तिच्यासोबत बेडवर जाऊन बसला आणि तिला एक मोठी कॅडबरी दिली. कॅडबरीचा एक तुकडा ती स्वतः खात होती आणि दुसरा त्याच्याकडे दिला. मला हा नकोय. मग दुसरा देऊ का? मला तू खातोयस तो हवाय. गप्प बस, देतेस तोच खा. जा मग, मला नको, तूच खा. बरं दे. तिने दुसरा एक तुकडा मोडला आणि एक बाईट देऊन त्याला भरवला. खूपच गोड लागते. तिने लाजून त्याच्या माठीवर एक फटका मारला. त्याने हळूच तिला जवळ ओढलं. तिच्या डोळ्यात एकटक पाहू लागला आणि हळूच त्याचे ओठ तिच्या ओठांकडे वळवले. त्याने परत एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तो मागे सरकून बसला. काय झालं? तिने विचारलं. काही नाही, मागच्या वेळी तुझ्या परवानगी शिवाय केलं होतं ना, मग आता परत नको. पण आता परवानगी नाहीये. कोण म्हणलं? ती लाजत म्हणाली. म्हणजे आहे का? विराट, तसं नाही. तिने लाजून चेहरा उंजळीत झाकला. मग म्हणजे नाही ना परवानगी? तू समजून घे ना. असं कसं सांगणार बरं मी? जाऊ दे, चल झोप. आता दमली असशील ना तूही. तो तिच्या कपाळावर किस करत म्हणाला आणि दोघेही झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी आत्या बाबा आणि वेद शालिनीचा निरोप घ्यायला आले होते. ते कोल्हापूरला परतणार होते. आत्या थांबा, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. बँगलोरला माझा एक मित्र आहे. मी तुमच्या मिस्टरांचा फोटो त्याला पाठवला होता आणि आत्ताच त्याचा फोन आला होता. हो काय? मग काय म्हणाले ते? सांगा ना जावाई बापू. कसे आहेत माझे मिस्टर? ते एकदम ठीक आहेत. ॲक्च्युली त्यांचा तिथे अपघात झाला होता. तेव्हापासून कोमातच होते. आता 2 वर्षांपूर्वी शुद्धीत आलेत आणि तुमचंच नाव घेत होते. पण त्यांना नंबर वगैरे आठवत नव्हता. शिवाय अपघातात त्यांचा मोबाईलही खराब झाला होता. तरी मला माहीत होतं ते मला फसवणार नाहीत. तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. आत्या डोळ्यांतले अश्रू थांबवत विराटला म्हणाली, अहो आभार कसले? जेव्हा शालिनीसोबत माझं नातं जोडलं तेव्हाच तुमच्याशीही जोडलं गेलंय. तुम्ही बाबा वेद रीना आता माझी सुद्धा जबाबदारी आहात ना. खरंच ग शालिनी, खूप भाग्यवान आहेस. तुला विराट नवरा म्हणून भेटला. आत्या शालिनीला जवळ घेत म्हणाली, आणि हो बाबा, तुमचीही आपण कोल्हापूरमध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करूया. विराट शालिनीच्या बाबांना म्हणाला, जावाई बापू त्याची काही गरज नाहीये. गरज आहे बाबा. शालिनी तूच समजाव ना तुझ्या बाबांना. आणि आत्या, तुमची बेंगलोरला जाण्याची मी व्यवस्था करतो. तिथे जाऊन मिस्टरांना भेटा आणि त्यांना सोबतच घेऊन या. बरं ठीक आहे. शालिनीने सर्वांसाठी खीर बनवली होती. सर्वांनी त्यांचा निरोप घेतला आणि तिथून निघून गेले. चला आता आम्ही पण निघतो. विराटचे बाबा म्हणाले, अहो तुम्ही थांबा ना काही दिवस, लगेच का जाताय? विराट म्हणाला, नको ग बाई, तुम्हा नवरा बायकोला थोडी प्रायव्हसी नको का? सुनबाई, आता पुढच्या वेळी येऊ ना तेव्हा गोड बातमी ऐकायला मिळायला हवी हा. विराटची आई म्हणाली. शालिनी लाजून मान खाली घातली. चला मग निघतो आता. दोघांनीही आईबाबांचे आशीर्वाद घेतले. विराट त्यांना बिल्डिंग खाली सोडून आला. त्याने त्यांच्यासाठी कॅब बुक केली होती. आईबाबांचा निरोप घेऊन विराट पुन्हा वर आला. शालिनी आरशात पाहून तयार होत होती. त्याने मागून येऊन तिला मिठी मारली. मग हनीमूनला कुठे जायचं आपण मिसेस खडूस? त्याने त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर टेकत तिला विचारलं. हनीमूनचं बघू नंतर. पण मला ना आपला तो दिवस होता ना ज्या दिवशी आपण पूर्ण मुंबई फिरलो होतो, तो पुन्हा जगायचाय. बस एवढंच ना. चल आजच जाऊया मग. आजच? चालेल, मी आवरते पटकन. ती लगेच तयार झाली. दोघेही खूप खुश होते. त्या दिवसासारखंच ते सगळीकडे फिरले. सुरुवातीला सेल्फी पॉइंट्स बघितले होते. तिथे गेले. त्यांनी एकाच नारळाला नारळ पाणी घेतलं, पाणीपुरी खाल्ली, बसमध्ये विना तिकीट प्रवास केला. मग संध्याकाळी मॅरीन ड्रायव्हरला आले. सगळं सारखंच होतं. ते दोघेही तेच विराट आणि शालिनी होते. फक्त आता त्यांच्यात कोणताच ऑकवर्डनेस नव्हता. दोघेही जवळ बसून तिथलं समुद्राचं झुळझुळ वाहणारं पाणी पाहत बसले होते. किती छान वाटतंय ना इथे. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा असं वाटलं नव्हतं की आपण पुन्हा इथे येऊ, आणि तेही नवरा बायको होऊन. होणारे सगळं कसं नकळत घडत गेलं आणि आपली गाठ एकमेकांशी कायमची बांधली गेली. अगदी जन्मांतरीची. दोघेही तिथे गप्पा मारत बसले होते. त्यांच्याही नकळत जुळलेले त्यांचं नातं आता पूर्णत्वाला आलं होतं. नेहमीप्रमाणे पाऊसही त्यांच्या प्रेमात आणखी चिंब भिजायला प्रेमाच्या सरींसोबत बरसू लागला. तो तिथेच उभा राहून हात पसरून भिजू लागला. जसं मागच्या वेळी त्याला शालिनीने सांगितलं होतं. ती पण उठून त्याच्याकडे गेली. तो प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. ती त्याच्या आणखी जवळ गेली आणि तिच्या टाचा उंचावून अलगद त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले. कितीतरी वेळ ते तसेच एकमेकांमध्ये हरवले होते. सोबत पावसाच्या सरीही होत्याच. कसल्या तरी आवाजाने दोघेही भानावर आले. ती त्याच्यापासून दूर झाली. तो अजूनही तिच्याकडे एकटक पाहत होता. लाजेने तिच्या अंगावर शहारा आला. निघायचं आता? त्याने विचारलं. तिने मान हलवून होकार भरला. दोघेही एकमेकांचा हात धरून तसेच पावसात भिजत चालत होते. त्यांच्या नकळतपणे सुरू झालेला प्रेमाचा प्रवास आता त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत असा सुरू राहणार होता. कथेला इतकं प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत. स्टे सेफ, टेक केअर. धन्यवाद.